लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे। पण हे पैसे देताना राज्य सरकारला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते, कारण तिजोरीत खडखडाट आहे, मोठी वित्तीय तूट निर्माण झाली आहे। आणि अशा परिस्थितीत ही योजना आणि इतर सगळ्या विकास कामांसाठी पैसे आणायचे कुठून, हा सरकारच्या समोरचा मोठा प्रश्न आहे। अर्थात अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना काही उपाय सुचवले। हे उपाय काय? या उपायांच्यानुसार दारू दुकानांचे परवाने द्या, बियर शॉपीमधून वाईन विक्रीला परवानगी द्या, अवैध दारू विक्रीला आळा घाला, असे काही उपाय सुचवले, जेणेकरून मोठ्या प्रमाणात पैसे हे उभे राहतील आणि त्या पैशातून मग आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, योजना विकास कामं करू शकतो, असा एक प्रकारचा प्रस्ताव त्यांनी मांडला। निर्णय अजून झालेला नाही, पण हे उपाय विरोधकांना रुचलेले नाहीयेत। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यात काही जणांनी डबघाईला आलेल्या वाईन उद्योगाच्या धोरणाला सरकार प्रोत्साहन का देत नाहीये, असाही सवाल विचारलेला आहे। कारण वाईनला प्रोत्साहन मिळालं तर शेतकरी आणि फलोत्पादनाला चालना मिळेल, अशी भूमिका मांडली जाते। या सगळ्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत। पण बघूया काय नेमकं राजकारण घडतंय, एक खास रिपोर्ट। 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारोडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो आहोत 1500 रुपयात, याचं आता चिंतन केलं पाहिजे। संजय राऊत यांनी राज्य सरकारवर चांगलाच आसूड ओढलाय। लाडक्या बहिणींचे भाऊ आणि पती यांना सरकार दारोडे करणार असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी ही टीका का केली आहे, जाणून घेऊया। राज्यात 2 लाख कोटींची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। त्यावरून संजय राऊतांनी सरकारला झोडून काढलंय। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारोडे करणार आहेत, दारूप्या। 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारोडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार। निवडणूक जिंकल्यानंतर सरकारनं आता लाडक्या बहिणींना निकष लावायला सुरुवात केली आहे, याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलंय। म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी, आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय। आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी हे बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो आहोत 1500 रुपयात, याचं आता चिंतन केलं पाहिजे। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं, तुम्ही नाईट लाईफ सुरू केली होती अशी आठवण शिरसाट यांनी करून दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मिश्किल शैलीत उत्तर दिलंय। मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही। आता 30+ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार, तर त्याच्यावर आगडोम करता येते। आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे। नाईट लाईफ कुणाचा प्रोग्राम होता, कुणाची कल्पना होती, त्यांचीच कल्पना होती ना। म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता। विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाल्यानं राज्य सरकारला चांगलाच फायदा झाला। पण आता दारूचे परवाने आणि लाडकी बहीण योजनेवरून राजकीय भाऊबंदकी सुरू झाली आहे। परिणामी सरकार योजनेसाठीचा निधी कसा उपलब्ध करणार आणि विरोधकांचे आरोप कशा प्रकारे फोल ठरवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पण या सगळ्या संभाव्य निर्णयावरून काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला या बडे मुद्द्यामध्ये चर्चा करायची आहे। कुठले हे मुद्दे आहेत आपण बघूया। हे सवाल काय उपस्थित केले जात आहेत? महसूल वाढीसाठी दारू परवान्यांचा उतारा खरंच योग्य आहे का, सवाल विचारला जातोय। सवाल हा सुद्धा आहे, लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी हा सरकारचा उतारा आहे का? केवळ लाडक्या बहिणींसाठी हे सगळं सुरू आहे का? जो आरोप विरोधक करतायत त्या तथ्य आहे का? सरकारचं मद्यावरचं अवलंबित्व खरंच योग्य आहे का? सरकारनं कायम पैसे हवे असतील तर दारूचे परवाने वाढवा असं म्हणणं योग्य आहे का? मद्याला विलन बनवलं जात आहे का? मद्य देणं किंवा वाईन उद्योग तो पण एक उद्योग आहे,
मग त्याला एक प्रकारे विलन केलं जातंय का प्रत्येक वेळेस, हा सुद्धा मुद्दा आहे. मद्य धोरणापेक्षा वाईन धोरणाला प्राधान्य द्यावं का? कारण वाईन धोरण जर दिलं तर शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील, मग विदेशी दारूला प्रोत्साहन कशासाठी? त्याच्याऐवजी तुम्ही वाईनला प्रोत्साहन द्या, अशी सुद्धा एक मागणी सातत्यानं समोर केली जाते. त्याच्याबद्दल विचार होणार आहे का? प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आज आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात देश पातळीवरती ज्यांचं काम उल्लेखलं गेलं आणि ज्याचा गौरव झाला वैद्यकीय सेवेतला, असे पद्मश्री डॉक्टर अभय बंग सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी आहेत. सातत्याने या विषयावर ते प्रबोधन करत असतात, भूमिका मांडत असतात. आज या चर्चेमध्ये वाईन उद्योजिका प्रियंका सावे सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रियंकाजी, तुमचंही स्वागत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आहेत आपल्यासोबत आणि भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. माझा सुरुवातीचा प्रश्न डॉक्टर साहेब तुमच्यासाठी आहे. आज ज्या प्रकारची ही भूमिका मांडली जाते की तूट आहे, आर्थिक तूट आहे आणि ती आर्थिक तूट भरून काढण्यासाठी परवाने वाढवा आणि मग आपल्याला ही तूट भरून काढता येईल, अशा प्रकारचा एक उपाय सुचवला गेलेला आहे. खरोखरच सरकारचं हे अवलंबित्व आहे का? हे योग्य आहे का? ही भूमिका तुम्हाला पटणारी आहे का? यानंतर मी तुम्हाला याच्या आरोग्यविषयक बाबींबद्दल विचारणार आहे, पण पहिल्यांदा या आर्थिक बाबींबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. खरंच याचे सामाजिक परिणाम सुद्धा गंभीर आहेत का? लाडकी बहीण योजना ही धक्कादायक असली तरी काही बाबतीत ती समर्थनीय आहे, कारण कॅश ट्रान्सफर सरळ बायांच्या हातात होतं आणि त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्यायात बरीच भर पडते. म्हणून लाडकी बहीण योजनेच्या मी विरोधात नाही. लाडकी बहीण योजनेला 46,000 कोटी रुपये वाढीव खर्च लागणार आहे आणि महाराष्ट्र शासनाचं आज दारूपासून उत्पन्नच मुळी कराचं 23,000 कोटी आहे. म्हणजे लाडके बहीणच्या निम्मे ते अगोदरच मद्य करातनं गोळा करतात आहेत आणि तो वाढवण्याचा विचार मात्र अत्यंत घातक राहील. जर बहिणी लाडक्या असतील तर त्यांच्या नवऱ्याला आणि मुलांना आणि भावांना तुम्ही दारू पाजणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये 30 लक्ष दारूचे व्यसनी आहेत आणि प्रत्येक व्यसनीच्या मागे कुटुंबातले 5 जण तरी त्रस्त असतात. त्यामुळे 1.5 कोटी दारू त्रस्त आहेत. तर 30 लक्ष दारूग्रस्त व्यसनी आणि 1.5 कोटी दारू त्रस्त अशाच्यात अधिक उत्पन्न कमवण्यासाठी दारूची दुकानं वाढवणं हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. त्याच्यामुळे समाजाचं, लोकांचं आरोग्याचं नुकसान होईल. आणि वस्तुतः निम्हॅन्स ही राष्ट्रीय संस्थान आहे भारताचं, त्यांनी अध्ययन करून असं दाखवलं आहे की दारूपासनं जितकं उत्पन्न सरकारनं आणि उद्योगांना होतं त्यापेक्षा अधिक आर्थिक दृष्ट्या सामाजिक नुकसान होतं. त्यामुळे हे रॉबिनहूड आहे. सरकारने खिशातनं उत्पन्न काढायचं दारूच्या खिशातनं आणि त्याचं नुकसान, त्रास हा सगळा कुटुंबावर ढकलून द्यायचा. त्यामुळे दारूची दुकानं वाढवणं, दारूचा खप वाढवणं हे तर अगोदरच महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र झालेलं आहे. 50 वर्षापूर्वी इथली दारूबंदी हळूहळू कमी करण्यात सुरुवात झाली. 50 वर्ष मुक्त दारू धोरण केल्यानंतर आता आपल्याला पुनर्विचार करायची गरज आहे की तिथे कुठे येऊन पोहोचलो आपण. आणि जर 35 कोटी लिटर दारू महाराष्ट्र पित असेल आणि तरुण पुरुषांच्या मृत्यूचं ते नंबर 1 कारण झालं आहे, तर महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या देखील हे अतिशय नुकसानीचं आहे. दारूमुळे 1.5 ते 2% GDP कमी होतो आणि त्यामुळे कल्पना करा की ग्रोथ रेट जर 1.5 ते 2% वाढला तर महाराष्ट्राचा आर्थिक व्यवहार फार अधिक चांगला होईल जर मद्य कमी झालं तर. बरं, ठीक आहे. म्हणून तुमचा या निर्णयाला विरोध आहे आणि हे योग्य नाही आहे, सामाजिक दृष्ट्या सुद्धा, असं तुमचं म्हणणं आहे. मला याच मुद्द्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी सरांना विचारायचं आहे. हिरम सर, ही तूट भरून निघेल ही कदाचित, पण दारूला एक प्रकारे विरोध तुमचा आहे, पण याच्यातली सुसूत्रता नाही का? म्हणजे समजा चुकीच्या गोष्टी घडत आहेत, अवैध पद्धतीनं दारू विकली जाते, त्याला वैधतेमध्ये आणणं, खूप काय म्हणतात त्याला की जिथं दारूबंदी आहे तिथं मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते, हेही समोर आलेलं आहे.
त्याच्यातली सुसूत्रता आणणं आणि सरकारच्या तिजोरीत पैसे जाणं जे की बाहेर जात आहेत त्याला विरोध का असावा मग? विलास, सर्वप्रथम मला तुम्ही द्रष्टा कवी म्हणून मान्यता दिली पाहिजे अशी माझी विनंती राहील. याचं कारण असं की ज्या दिवशी लाडकी बहीण योजना आली हा त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एक कविता लिहिली होती. त्या कवितेतल्या 4 ओळी अशा होत्या की दारुडा नवरा तुला मारायला रोज पिऊन येतो आहे, त्याच दारूच्या करातून ताई योजना तुला देतो आहे. दारूबंदी आगत ताई आता काही होणार नाही, कळतंय मला संसार तुला धडपणे आता होणार नाही. अडचण आमची समजून घे, दारूबंदीसाठी राहू नको, 1,500 दिले ताई आता काही मागू नको. तर तर विलास, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तर माझा आक्षेपाचा मुद्दा हा आहे की देशी दारूची दुकानं हा महाराष्ट्रातला एक गंभीर आणि कळीचा मुद्दा आहे. 1972 सालानंतर आपण एवढी सरकार आली इतक्या वर्षामध्ये पण एकही दारू दुकान देशी दारूचं दिलं नाही. याचं कारण असं की देशी दारू ही गोरगरिबांच्या आयुष्याशी जोडली. आज देशी दारू पिणारा जो ग्राहक आहे हा दलित आहे, आदिवासी आहे, शेतमजूर आहे आणि झोपडपट्टीतला गरीब माणूस आहे. आज गरिबांच्या उत्थानामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही दारू आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये इतके सरकार आले, इतक्या अडचणी आल्या, दिवसभर राज्य झालं, पण देशी दारूच्या परवान्याबाबत सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे. मला संताप हा आलेला आहे की आज तुम्ही या अधिकाऱ्यांनी पहिली सूचना काय केली तर देशी दारूचे परवाने 1972 जे तुम्ही बंद केले आहेत ते खुले करा. आणि देशी दारूनं या राज्यातल्या गरिबांचं जगणं अधिक भयानक होणार आहे. आणि बहुतेक जे दारुडे आहेत गरीब कुटुंबातले या लाडक्या बहिणींचे नवरे किंवा भाऊ किंवा मुलं आहेत. आणि म्हणून एकीकडं तुम्ही या महिलांना 1,500 रुपये देताय आणि त्यांच्या संसारामध्ये मोठे प्रश्न निर्माण करताय. दुसरा मुद्दा मला असं सांगायचा आहे की महिलांना अत्याचाराचा जो अभ्यास दारूच्या बद्दल झालेला आहे तो अभ्यास अमेरिकेतला सांगतो की देशी दारूच्या म्हणजे या संपूर्ण दारूमुळे महिलांना जे मारहाण होते त्याच्यामध्ये 23% प्रमाण हे दारू पिल्यामुळे मारहाणीच्या घटना घडतात. बायकांना जखमी करण्याचं प्रमाण जे आहे ते दारुड्यांचं प्रमाण 7% आहे. आणि गुरुराज नावाचे एक तज्ञ असं सांगतात की महिला अत्याचाराचं प्रमाण दारू पिल्यानंतर 2.5 पटीनं वाढतं. डॉक्टर बंग यांनी अपघाताचा उल्लेख केला तर 2018 ते 2020 या काळामध्ये भारतामध्ये जवळपास 38,000 अपघात फक्त दारूमुळे झालेले आहेत. लॅन्सेटचे रिपोर्ट असं सांगतात की गंभीर आजाराचं प्रमाण 20% पेशंटचं हे दारूमुळे. आणि म्हणून मला असं वाटतं की दारूमुळे तुम्ही जो पैसा मिळतोय त्याच्यामधून महिलांचे दुःख तुम्ही वाढवणार आहात. आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेच्या जखमेवर मीठ चोळणार हा निर्णय ठरेल असं मला वाटतं. आणि मला आणखी याच्यामध्ये एक ऍड करावंसं वाटतं की तुम्ही जो अवैध दारूचा मुद्दा मांडला की अवैध दारू मोठ्या प्रमाणावर वाढते त्याच्याबद्दल मग सगळी दारू मोकळी केली तर काय हरकत आहे. परंतु मी आपल्याला असं सांगेल की चंद्रपूर जिल्ह्याचं दारूबंदीचं उदाहरण असेल किंवा गडचिरोलीचं उदाहरण असेल किंवा मी सातारा जिल्ह्याचं काही दारूबंदी तालुक्यांचा अभ्यास केला तर माझं असं म्हणणं आहे की अवैध दारू जितकी विकली जाते त्याच्या कित्येक पट जेव्हा ट्रक मधून तुम्ही परवान्यानं दारू देता तर त्याच्यामधून ती दारू जास्त विकली जाते. आणि दुसरी गोष्ट अशी की अवैध दारू बंद करण्यासाठी कायदे प्रभावी नाही त्याच्यावर काम करायची गरज आहे. नाही एक मुद्दा सर, त्याच्यामध्ये एक मुद्दा सातत्यानं आपण त्याबद्दल सुद्धा चर्चा करतो. अवैध जी दारू आहे ती दारू, त्याच्यातनं होणारे मृत्यू, त्याच्यातनं सरकारचा जाणारा रेव्हेन्यू, त्याच्यामधून लोकांचं होणारं नुकसान, कारण कुठल्या प्रकारची कशा प्रकारची दारू पितो हे पण माहीत नाही. मग अशा वेळी जर अधिकृतरित्या परवाने दिले तर त्याला आळा बसू शकणार नाही का? मग आपण परवाने न देणं म्हणजे अवैध दारूला प्रोत्साहन आहे असं नाही का होऊ शकत? याचं उत्तर की परवाने देऊन सुद्धा अवैध दारू थांबत नाही. आज महाराष्ट्रामध्ये दारूचे परवाने मोठ्या प्रमाणात देतात. माझ्या तालुक्याचं उदाहरण सांगतो की फक्त 5 देशी दारूची दुकानं माझ्या तालुक्यामध्ये आहेत. पण किमान 50 ते 70 गावांमध्ये देशी दारू मिळते. याचं कारण असं की हे परवाने झाले गप्प बसत नाही. हे ज्या गावात दारू नाही त्या गावामध्ये अवैध दारू पोहोचवतात. त्यामुळे परवाने बंद करून हा प्रश्न सुटणार नाही. दुसरा मुद्दा असा की चंद्रपूरच्या दारूबंदीचा ज्यावेळी स्टडी झाला तर चंद्रपूरच्या दारूबंदीमध्ये अवैध दारू जी पकडली दारूबंदी आल्यानंतर ती 15 लाख लिटर होती. पण चंद्रपूरमध्ये दरवर्षी विकली जाणारी दारू जवळजवळ 2 कोटी लिटर दारू होती. आणि म्हणून जी दारू पकडली जाते ती अत्यल्प असते. आणि जेव्हा तुम्ही ट्रकने खाली दारू करतात त्याचं प्रमाण प्रचंड असतं. आणि म्हणून अवैध दारूचे कायदे कमजोर आहेत हा क्रम. म्हणजे मी मगाशी असं म्हणत होतो की आज 7 वर्षाच्या आतमध्ये जेवढ्या शिक्षा आहेत त्या शिक्षेमध्ये तुम्हाला अटक करण्याचे अधिकार नाही. पोलिसांनी दारू पकडली की दुसऱ्या दिवशी तो जो दारू विक्रेता आहे तो त्या मिनिटाला सुटतो.
दुसरी गोष्ट, वन खात्यामध्ये वाहन जप्तीचे अधिकार आहेत, पण ज्या वाहनातून दारू जाते ते वाहन जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना नाही. आणि म्हणून आम्ही सातत्याने मागणी करतोय की दारूबंदीचे कायदे जे आहेत हे कमजोर आहेत आणि ते अगोदर बळकट झाले ठीक आहे, पाहिजेत. ठीक आहे. पोलिसांचे मला जे मला मुद्दे- एक नवीन मुद्दा चर्चेत आणायचा आहे आणि नव्या पाहुण्यांना सुद्धा या चर्चेत आणायचं आहे. राज्यामध्ये वर्षभरात 86.7 कोटी लिटर इतक्या दारूची विक्री होते. त्याच्यात 35 कोटी लिटर देशी दारू आहे, 20 कोटी लिटर विदेशी दारू आहे, बिअरची विक्री 31 कोटी लिटर आहे, वाईनची केवळ 70 लाख लिटर आहे. एक प्रघात आहे की वाईन ही दारू नाही आहे आणि वाईनला जर प्रोत्साहन दिलं तर त्या प्रोत्साहनामधून इथल्या शेतकऱ्यांना 4 पैसे मिळू शकतील, इथल्या फलोत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि इथे एक इंडस्ट्री उभी राहील. त्यामुळे आज पहिल्यांदाच आपण वाईन उद्योजिका असलेल्या प्रियंका सावे यांना सुद्धा या चर्चेत आणलेलं आहे. या सगळ्याबद्दलचं तुमचं सबमिशन काय आहे? कारण सातत्यानं तुमच्याकडून अशी मागणी केली जाते की दारूपेक्षा तुम्ही वाईन च्या बद्दल जास्त प्रोत्साहन द्या, जेणेकरून शेतकरी उभा राहील, इथला उद्योग उभा राहील. वस्तुस्थिती काय आहे? कारण आता याच्यात तरी वाईनची विक्री खूप कमी आहे. मी काही आकडे सांगू इच्छिते. एक तर की हे NHBचं 2021 मध्ये त्यांनी एक पब्लिकेशन पब्लिश केलंय. त्याच्यामध्ये काही फिगर्स आहेत फलोत्पादनासाठी. त्याच्यामध्ये 125 लाख मेट्रिक टन इतकी फळं महाराष्ट्रामध्ये आपण उत्पादित करतो, बरोबर. त्यात साधारण 7 लाख मेट्रिक टन हा आंबा आणि 7.8 म्हणजे 10% फक्त द्राक्ष. तरी सध्या राज्यामध्ये केवळ द्राक्षापासून वाईन निर्मितीसाठीच प्रोत्साहन दिलेलं आहे. दुसरं कुठल्याही फळाचा त्याच्यात समावेश नाही. म्हणजे धोरणात तो नाहीये. काजू नाहीये त्याच्यामध्ये, जांभळं नाहीये त्याच्यामध्ये, मोह आहे त्याच्यात नाही, मोहाची दारू होती. फक्त द्राक्षालाच त्यांनी हे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते सुद्धा खूप लिमिटेड. म्हणजे 7.8 लाख मेट्रिक टन इतकी द्राक्ष उत्पादित होतात. त्याच्यातली जर वाईन द्राक्ष बघितली तर 10%हूनही कमी त्याचे कॉस्ट आहे. आणि जे आपण आता मद्याबद्दल बोलतोय म्हणजे ENA एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, हे जवळजवळ 90% वापरलं जातं स्पिरिटमध्ये. म्हणजे वाईन च्या ऐवजी जे बाकी गोष्टी आहेत त्याला मी स्पिरिट असं संबोधित करेन. तर त्याच्यामध्ये असं आहे की जर 1 किलो तांदळापासून आपल्याला जितकी अल्कोहोल, आपल्याला जितकं इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल जनरेट करता येतं, त्यासाठी तुम्हाला 3.5 किलो द्राक्ष लागतात. तर तुम्हीच विचार करा की किती म्हणजे द्राक्षासाठी आपण द्राक्ष वापरली किंवा इतर फळं वापरली तर त्याचा किती फायदा होईल, नंबर 1. नंबर 2, जे काही पॉलिसी आहेत गव्हर्नमेंटच्या की ज्याच्यामध्ये ब्रँडी हा प्रकार फक्त द्राक्षापासून बनवला जातो, पण आपल्या राज्यामध्ये असं धोरण आहे की 2% तुम्ही फक्त द्राक्षापासून स्पिरिट वापरू शकता, बाकी ENA म्हणजे तांदळापासून किंवा इतर जे ग्रेन्स आहेत त्याच्यापासून. आणि फायनली मी हे सांगू इच्छिते की जर तुम्ही NHBचे ऍक्च्युअल फिगर्स बघितले 2023चे, तर आपल्या राज्यामध्ये किंवा आपण एक इंडियाची फिगर बघूया की इंडियामध्ये 2017 आणि 2018 मध्ये हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस हॅज बायपास्ड प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स. नंबर 2, आपण जेव्हा कुठलंही फलोत्पादन आपण पेरिशेबल असतं किंवा ते नाशिक असतं, राईट, तर त्याला स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे तितके इन्फ्रास्ट्रक्चरही नाही आहेत. ग्रेन किंवा तांदूळ किंवा इतर जे गोष्टी आहेत त्या आपण स्टोअर करू शकतो. त्यासाठी अशा फॅसिलिटीजची गरज नाही, इतकी वित्तही आपल्याला निर्मिती करावी लागत नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत. मला असं वाटतं की जर त्याच्यावर जास्ती फोकस केला जाईल तर उत्पादन आणि तेच नाही तर जे निर्यातीतून जे फायदे किंवा जे पण नुकसान ते त्याच्यातून आपल्याला कव्हर अप करता येईल. एक मला सांगू शकाल आकडा, वाईन मधून इथल्या शेतकऱ्यांना मिळणारा पैसा किती आहे आणि आपल्या राज्याला किती आहे? तुम्ही सांगता अजित, प्लीज. अजित बोला. ज्या जिल्ह्यातून येतो, नाशिक जिल्ह्यातून येत आहे. महाराष्ट्राचं वाईन कॅपिटल आहे. आम्ही 100 कोटी रुपये नेट दरवर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना, जे वाईनरीचे द्राक्ष उत्पादित करतात त्यांना, आणि 250 कोटी रुपये यातनं आपली परकीय गंगाजळी विक्री आणि ब्रँड जे आपले नाशिक बेसिनचे आमचे तयार केलेत आमच्या शेतकरी पुत्रांनी. वाईनरी उद्योग जो आहे आता वाईनमध्ये विलास, अशाही खूप वाईन्स आहेत की त्या स्टोअर करून ठेवायला लागतात 12 वर्ष 20 वर्ष. त्यांचं आपण याच्यामध्ये आता त्या उत्पादित होऊन स्टोअर केलेल्या आहेत, ते धरलेलं नाही. दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाईन उद्योगातनं वाईनचं मागे सुद्धा
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. विलास, हा या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आपण हे मान्य केलं पाहिजे की आता वाईन जी द्राक्षापासून तयार केली जाते, आरोग्याला चांगली असते, महिला भगिनी असतील किंवा इतर लोक असतील, वाईनचं कन्झम्पशन वाढतं आहे. तरुण पिढी दारूपेक्षा या वाईनच्या कन्झम्पशनकडे अधिक वळते, ते आरोग्याला चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे मी स्वतः शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं हे सांगू इच्छितो की यातनं शेतकऱ्याला 100 कोटी रुपये, दुसरं कुठलं असं नगदी 2.5 ते 3 लाख रुपये एकरी आमच्या द्राक्ष उत्पादकाला वाईन मधनं फायदा होतोय, जी की हार्मफुल नाहीये. म्हणजे या चर्चेमध्ये संपूर्ण आयुष्य याकरता दिलेले 2 मान्यवर आहेत, त्यांचा आदर ठेवून मी पूर्णपणे सांगतो की आपण देशी दारू आणि ज्या दारूनं मृत्यू होतात, दारू मुळात वाईटच आहे, चांगली अशातला अजिबात भाग नाही. मला तर एक सांगायचं इथं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे भरून काढण्याकरता शासन असा विचार करते, ही पुढी सोडली कुणी याचा आधी शोध घेतला पाहिजे. माझी आपल्या नेटवर्क 18 लोकमत या जबाबदार मीडिया हाऊसला माझी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून एक विनंती आहे. अशा पद्धतीनं कुठलाही शासनाचा विचार नाही की लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे हवेत म्हणून हे असं करा. मला एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला सांगायची आहे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो अजितराव, एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. राज्यातली जी आर्थिक तूट आहे ती आर्थिक तूट भरून काढण्यासाठी म्हणून जे वेगवेगळे उपाय सांगितले गेले, त्या उपायांमध्ये ही गोष्ट आली. एक, आर्थिक तूट राज्यात इतकी मोठी का निर्माण झाली, तर ती निर्माण झाली लाडकी बहीण योजनेमुळे. कारण एकाच वेळेस 50,000 कोटीचा जवळपास भार पडतोय, त्यामुळे याला विरोधक थेट त्याच्याशी जोडतायत. प्लीज. नाही, माझे आपल्याला पुन्हा एकदा असं नम्र आवाहन आहे, आपण एखाद्या अर्थतज्ञाला इथं बसवा. कदाचित मी सांगितलं तर भारतीय जनता पक्षाची भूमिका म्हणून मी तसं बोलतोय असं वाटू शकेल, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आदरणीय बंग सरांनी सुद्धा या योजनेचं स्वागत केलं. हे पैसे माझ्या ग्रामीण भागातल्या बहिणीकडे थेट जाणार आहेत, ते कुठेही मॉल, मल्टिप्लेक्सेस आणि इतर अशा ठिकाणी खर्च होणार नाहीत. तो पैसा रोटेशन ग्रामीण अर्थव्यवस्थेत येणार आहे. मी काकासाहेब कुलकर्णींना आणतो या चर्चेत. अजितराव, तुम्ही लाडक्या बहिणीशी याला थेट जोडून त्याला एक राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करताय का? सरकार कुणाचंही असो, दारू आवडे सर्वांना, अशा प्रकारचं सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. तुमचं आलं तेव्हा ह्यांनी टीका केली, आता तुम्ही टीकेच्या भूमिकेत आहात की जो चल रहा है वो चलने दो? मुळात एक लक्षात सगळ्यांनी घेतलं पाहिजे की कालच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी माननीय अजितदादांसमोर लायसन वाटण्याचं जे धोरण सांगितलं की उत्पन्न वाढीसाठी आपण लायसन वाटले गेले पाहिजे आणि त्यातनं आपण राजकीय तूट भरून काढू शकतो, हे सांगत असताना अजितदादा गप्प कसे बसले, हा माझा पहिला सवाल आहे. नंबर 2चा माझा सवाल आहे की अजितराव मला बोलू द्या, माझी विनंती आहे. नंबर 2चा माझा सवाल असा आहे, ऑक्टोबर 2023ला यांचं शासन होतं महायुतीचं, यामध्ये शंभूराजे देसाई यांची उत्पादन शुल्क मंत्री होते या महायुतीमधले, आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेला एक GR काढला होता की या राज्यामध्ये महसूल तूट भरून काढण्यासाठी बिअरची विक्री वाढावी व महसुली तूट भरून काढावी म्हणून बिअरची रेट कमी करण्यात एक GR काढला होता. ऑक्टोबर 2023, मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतोय, मला सांगा जर महसुली तूट भरून काढायची असेल तर त्याला वेगवेगळे पर्याय आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. मग दारूची परवाने वाटणं असेल, दारूची विक्री वाढवण्यासाठी कमी करणं. काकासाहेब, माझा मुद्दा मग त्याला उपप्रश्न एकच आहे, सरकार कुणाचंही असो, कुठल्याही सरकारला दारूवर एवढं अवलंबून राहणं हे योग्य आहे का? माझा प्रश्न तोच आहे. 1972 पासून जर आजपर्यंत झालं नाही तर या महायुती शासनाच्या काळात 2 वेळा हे का करावं लागतंय? माझा प्रश्न तोच आहे. त्यामुळं महसुली उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत या शासनामध्ये, परंतु हे सगळे मार्ग डावलून लाडकी बहीण योजनेचे 1,500चा लोड या शासनावर आलेला आहे. आता 1,500 त्यांनी 2100 केलेला आहे, म्हणजे आणखी थोडा लोड वाढणार आहे. ठीक आहे अजितराव, हा शॉर्टकट आहे. इथं हे बघा, तुम्ही जर पेट्रोल वाढवलं, प्लीज काकासाहेब मी विचारतो काकासाहेब, सोपं काहीतरी हेच आहे. हा अजितराव, पेट्रोलचे भाव वाढवले, तुम्हाला आगडोम उचलेल, हे बाकी सगळे उचलेल, दारूवर काही टॅक्स वाढवा, काही करा, इथं कोणी बोलत नाही. आंदोलन होतात, दारूचे भाव वाढवले तर आंदोलन होणार नाही. मद्यप्रेमी रागवत नाही, चिडत नाही, त्याचा आपण येतो सर, येतो. राजकीय चर्चेसारखं भांडूया नको. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की त्या बैठकीमध्ये राज्याचा महसूल वाढवण्यासाठीच्या अनेक उपायांवरती चर्चा झाली, त्यापैकी हा एक आहे. पण दारू हा विषय आला की त्याला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळते, ते आरोप केले
की अतिशय सोपं होतं राजकीय टीका करणं, म्हणून विलासराव हे झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं यापूर्वीचा डिसिजन होता तो वाईनच्या साठी होता आणि आता सावे मॅडम सुद्धा याचं समर्थन करतात, मी समर्थन करतोय की वाईनच्या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय चांगलं असं धोरण घेतलं पाहिजे जे वाईन उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं असेल. पण मी पुन्हा एकदा बंगसर इथं त्यांचा याला निश्चितपणे दुजोरा असेल. मी विचारतो अजितराव मला बंगसरांकडे जायचंय, त्या मुद्द्याबद्दल जायचंय, मी विचारतो. गुजरातसारखं राज्य आहे आज, तिथे बिनधास्त सगळीकडे दारू उपलब्ध आहे. सरकार कोणाचे असो काही असो, मी स्पष्टपणे टेलिव्हिजनवरती सांगतोय की दारुड्यांना दारू कुठूनही शोधून मिळते. आपण या विषयावरती चर्चा करताना व्यसनमुक्ती या अतिशय महत्वाच्या मुद्द्याला विलासरावजी आपण बगल द्यायला नको. माझं बंगसरांना पूर्ण समर्थन आहे की आपण व्यसनमुक्तीवर काम केलं पाहिजे. याच्यातनं प्रसिद्धी मिळते म्हणून याची अधिकची चर्चा होते असं माझं स्पष्ट मत आहे. राज्य सरकारचा डॉक्टर साहेबांना विचारतो करत असताना महसूल वाढ हे पाहणं, हे राज्याचं हित पाहणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असतं. त्यातनं अनेक उपायातनं हा उपाय, ही टीका झाली, हे राजकीय. ठीक आहे, मी काकासाहेब येतो तुमच्याकडे, डॉक्टर साहेबांकडे जातो मी. डॉक्टर साहेब, खरं तर आता त्यांनी जो मुद्दा मांडला तोही आहे, पण त्याचबरोबर याच्यात काय असं बायफर्केशन आहे का? जर देशी दारूमुळे थोडंसं तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनं हा प्रश्न विचारतो. दारूचे वेगवेगळे प्रकार आहेत. वाईन आहे जी आरोग्यासाठी चांगली आहे असं म्हटलं जातं, त्याचबरोबर बियर आहे आणि देशी दारूपर्यंत खाली जातं. ते विदेशी दारूचा जर खप वाढला, जर वाईनचा खप जास्त वाढला तर हे जे खाली व्यसनाधीनता आहे ते कमी होऊ शकतं आणि त्याचा फायदा होऊ शकतो, देशी दारू कमी होईल. अशा प्रकारचं एक लॉजिक मांडलं जातं, ते तुम्हाला पटतंय का? आणि याचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते पण सांगा. प्रथम 2-3 जे थोडे गैरसमज झाले म्हणा किंवा माझ्या नावाने आत्ता बोलण्यात आले ते मी करेक्शन केले पाहिजे प्लीज. एक मला असं वाटतं की या प्रश्नाचा राजकीय पक्षीय आविर्भावाने चर्चा करायला नको आणि याचा एक समाजाच्या हिताच्या दृष्टीने एक सार्वत्रिक दृष्टीने विचार अभ्यास करायला पाहिजे. बरोबर. दुसरं, मी लाडकी बहीण योजना चांगली आहे असं म्हटलं म्हणजे दारूची दुकानं आणि वाईन वाढवा असं मी म्हणालो नाही. त्यामुळे तसा अर्थ लावू नका की मी दुकानं वाढवायला समर्थन देतोय, हा अर्थ लावू नका. आता मूळ प्रश्नावर येऊया. वाईन काय आहे? फळांपासून बनलेलं, त्याच्यामध्ये जे शुगर आहे, फ्रुक्टोज आहे, त्याला तुम्ही अल्कोहोल बनवता. वाईनमध्ये 8 ते 10% अल्कोहोल आहे, बिअरमध्ये 6% अल्कोहोल आहे. एकेकाळी हे जणू प्लेजर ड्रिंक असं मानलं जायचं. आज जागतिक आरोग्याचा निर्विवाद असा निर्वाळा आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी हा जगातला सगळ्यात मोठा अभ्यास आणि लॅन्सेट, WHO सगळं सगळ्यांनी 2 गोष्टी मान्य केल्या आहेत की जगामध्ये रोग आणि मृत्यू निर्माण करणारी जेवढी कारणं आहेत त्या टॉप 7 कारणापैकी 2 कारणं दारू आणि तंबाखू आहेत. म्हणून आता दारू आणि तंबाखू हे प्लेजर सबस्टन्स राहिले नाहीत, हे रोगाची कारणं आहेत, मृत्यूची कारणं आहेत. आपण कॉलरा आणि प्लेगचे जंतू विकत नाहीत, मग दारू आणि तंबाखू कसं विकाल? तर त्याच्यामुळे रोग, मृत्यू आणि विकलांगता येते. म्हणून दुसरं, लॅन्सेटने आणखी WHOने पुन्हा अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की ओनली सेफ लेवल ऑफ ड्रिंकिंग इज 0 ड्रिंकिंग. आणि त्यामध्ये 6% बियर किंवा 10% वाईन चांगली आणि 45-50% वाईट असं काहीही नाही. तुम्ही ॲब्सोल्यूट अल्कोहोल शेवटी तुमच्या पोटात जितकं जातं त्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. वाईन फळांचा रस आहे हा अतिशय खोटा अपप्रचार आहे. वाईन इंडस्ट्रीने केलेला हा अपप्रचार आहे. जर हा फळांचा रस आहे तर तुमच्या 6 महिन्याच्या तान्ह्या बाळाला वाईन पाजून सुरुवात कराल का? ठीक आहे, तान्ह्या बाळाला फळांचा रस पाजा असं आम्ही म्हणतो, पाजा की. तर खरं म्हणजे हे सगळे जे वाईनचं अर्थशास्त्र आहे किंवा एकूणच मद्याचं अर्थशास्त्र आहे हे मृत्यूचं अर्थशास्त्र आहे. ठीक आहे. आणि मृत्यूच्या अर्थशास्त्राचं कोणतंही समर्थन होऊ शकत नाही. अजून फक्त 2 मुद्दे. अर्थशास्त्राच्या आणि आरोग्याच्या शिवाय याला तिसरा मुद्दा स्त्रियांच्या सुरक्षिततेचा आहे. आणि जर स्त्रियांना आपल्याला मोठ्या प्रमाणात सामाजिक कामात, राजकीय क्षेत्रात आणि रोजगारामध्ये आणायचं असेल तर बाई सुरक्षित असली पाहिजे. पुरुष दारू प्याला की बाई असुरक्षित होते. म्हणूनच महाराष्ट्रभरात, भारतभरात दारूचा सगळ्यात जास्त विरोध स्त्रिया करतात. आणि चौथी बाजू अशी
की दारू पिण्याचं वय दिवसेंदिवस कमी होत चाललंय. बंगलोरमध्ये आता 13 वर्षाच्या वयामध्ये दारू प्यायला सुरुवात होते. लहान मुलांमध्ये किंवा ॲडोलसंटमध्ये किशोरवयीन मुले जेव्हा दारू पितात ते तत्काळ व्यसनी होतात आणि आयुष्यभराचे व्यसनी होतात. म्हणून दारूच्या प्रश्नाकडे पैशाचा किंवा वाईनचा किंवा फळाच्या दृष्टीने विचार करू नका. फळांचे न्यूट्रिशनल उपयोग अनंत आहेत की. फळ वापरा, वाढवा असं आम्हीच म्हणतो. त्याचं कुजबून त्याला दारू करून का पाजता? म्हणून दारूच्या प्रश्नाकडे समाजाच्या एकूण हिताच्या दृष्टीने बघितलं तर झिरो ड्रिंकिंग इज द बेस्ट पॉलिसी असं मेडिकल विज्ञान आणि WHO म्हणतात. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे, पण तरी सुद्धा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, शेवटची कमेंट अगदी थोडक्यामध्ये मला 30 सेकंदामध्ये द्या. प्रियंका मॅडम, आता सरांनी मांडलेल्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात का, की वाईन दारू या सगळ्यांना विलन केलं जात आहे? नाही, ऍक्च्युली कसं आहे, जे सर म्हणतायत आय वुड से इट्स पार्शियल ट्रुथ. जसं आपण द्राक्षासव म्हणून एक औषध मिळतं, जर तुम्ही कधी मेडिकलमध्ये घ्याल तर जस्ट टर्न अराउंड अँड तुम्ही वाचा तिकडे. जर असं म्हणून ते जर एका फार्मसीमध्ये विकलं जातं राईट, मग आपण जर असं बोलतो की दारू हानिकारक आहे, मग त्याला औषधाचं स्वरूप का दिलं जातंय? बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण त्याला म्हणजे असं नाही सांगू शकत की इट इज गुड फॉर हेल्थ, किंवा असं आम्ही प्रमोटही करत नाही की इट इज गुड फॉर हेल्थ, राईट. हे काही क्लेम्स आहेत जे इंटरनॅशनल मीडियाकडनं झालेले आहेत. असं कुठलाही तुम्हाला वाईनरी किंवा वाईन मेकर असं सांगणार नाही दिस इज गुड फॉर हेल्थ. ह्या इट्स सॉर्ट ऑफ इट्स अ डुअल थिंग. सो ते आपण काय गोष्ट कमी हानिकारक आहे म्हणजे हानिकारक आहे म्हणून अगदी आपण विकणंच बंद करतो का? किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, राईट, फ्रॉम नॉईज पोल्युशन टू नॉक्चरल लाइटिंग ॲट नाईट, ह्या बऱ्याच गोष्टी हानिकारक आहेत. पण सगळ्या गोष्टी आपण एक लिमिटमध्ये करतो. मग एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन अ लिमिट इज शुड बी परमिसेबल, यु नो. जर शाळांमध्ये मुलांना द्राक्ष द्या की मिड डील मध्ये वाईन कशाला वाटता? नाही सर, मी जे म्हणते ते कम्प्लिटली डिफरंट आहे. मी असं म्हणतच नाही जे तुम्ही म्हणता आय सेल इट्स पार्शियल, आय अग्री टू इट पार्शली. पूर्णपणे मी ह्या गोष्टीवर जे आहे ती मी नाही, आय एम नॉट इन अग्रीमेंट. तुम्ही जे सांगतायत की असं तुम्ही, त्या बऱ्याच गोष्टी हानिकारक आहेत, फक्त वाईनच नाही तर इतर गोष्टीही हानिकारक आहेत. प्रत्येक गोष्ट आपण इतर लिमिटमध्ये, जर तुम्ही सांगितलं की प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं तर ते लिमिटेशन म्हणाल नाही, असं मी काही म्हणालो नाही. आणि विषय डायव्हर्ट करू नका. इतर अनेक हानिकारक गोष्टी असतील. मुद्दा सध्या वाईनचा आहे. 10% अल्कोहोल इज ऑल्सो हार्मफुल. हानिकारक गोष्टीच आहेत ना, जे पण हानिकारक म्हणताय आपण, बऱ्याच गोष्टी हानिकारक आहेत. तर हानिकारक मुद्दाही एक मुद्दाच आहे, राईट. तर ज्या पण हानिकारक, माझा माफ करा, माझा वेळ संपलाय. पण खरं तर ही चर्चा प्रदीर्घ काळ चालू शकते. पण आता जो मुद्दा या निमित्त होतं ते म्हणजे राज्य सरकार खरोखरच याचा आधार पुन्हा गंगाजळी वाढवण्यासाठी घेणार आहे का? तर येणाऱ्या काळात त्याचं उत्तर मिळेल. आता किमान तो जो प्रस्ताव दिलेला आहे तो स्वीकारला जातो का, आणि जाणार असेल तर त्याचे सामाजिक परिणाम काय, या सगळ्याबद्दल आपण बोललो. आपल्या मान्यवरांनी त्याच्याबद्दलची आपली मतं मांडलेली आहेत, वेगवेगळी मतं मांडली. या चर्चेत आपण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्देच्या या चर्चेत आपण इथेच थांबतोय.